हिंदू धर्म काय शिकवतो? वासुदेव कुटुंबकम. सगळं विश्व एक कुटुंब आहे. तर आपल्या भारतमध्ये आपण एकच आहोत. मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ सगळे आपलेच आहेत. भाषा अभिमानाची गोष्ट आहे, पण धर्म आपल्याला बांधतो. धर्म आपल्याला एक करतो. मी स्वतः मुंबईची आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. पण मी शिकली आहे मिडल ईस्टमध्ये, एका अरब कंट्रीमध्ये, बहरेनमध्ये शिकली आहे. माझं मराठी एवढं छान नव्हतं, बट आय ट्राईड. आणि मला महाराष्ट्रीयन लोकांनी खूप मदत केली. मी माझ्या स्कूलमध्ये कधी मराठी शिकलीच नाही. मी मराठी घरात शिकली कारण की ती माझी मातृभाषा आहे. पण मी जेव्हा मुंबईत आली, माझं मराठी एवढं छान नव्हतं. मी जास्तीत जास्त मराठी बोलायचा प्रयत्न केला आणि मराठी लोकांनी माझी खूप मदत केली. कधीच परक वाटून दिलं नाही. माझी आई मराठा जीव आहे. माझे वडील ते गौड सारस्वत ब्राह्मण आहेत. आणि मी स्वतःला जिथे पण जाते, मी इस्रायलमध्ये गेली, मी मिडल ईस्टमध्ये राहते, मी दुबईत राहते, पण मी सगळ्यांना हेच बोलते की मी हिंदू आहे. मी इस्रायलच्या डेलिगेशनमध्ये पण हेच बोलली की मी हिंदू आहे, कारण की पहिले मी हिंदू आहे. जेव्हा मी आपल्या देशात परत आली, जेव्हा मी महाराष्ट्रात परत आली आणि मला एवढं मराठी नाही येत होतं, मला कधीच लोकांनी परक वाटू नाही दिलं. हाच खरा महाराष्ट्र. अभिमानाने आणि मोठ्यापणाने. हीच शिवराजांची परंपरा आहे. म्हणून मी एवढंच सांगते, मराठी बोला, अभिमानाने बोला, 100% बोला, पण भावाला थप्पड मारून नाही. थप्पड मारून कोणाला शिकवू नाही शकत. हिंसा नको. प्रेमाने सांगा, प्रेमाने शिकवा. शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूचा शत्रू होऊ शकत नाही. बिलकुल नाही. आपण एकत्र आहोत, धर्मासाठी आणि देशासाठी. सर्वांचा सन्मान, सर्वांचं एकत्रपण. जर तुम्हाला वाटतंय की हाच योग्य संदेश आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आपण हिंदू एकताला मजबूत करू. भाषेतली विविधता ही आपली ताकद आहे, कमजोरी नाही. जय शिवाजी, जय भवानी, जय महाराष्ट्र आणि जय हिंद.